यूट्यूब व्हिडिओच्या शॉर्ट्स किंवा वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं माझा प्रयत्न हाच राहिलेला आहे की लोकांपर्यंत जास्तीत जास्त अशा विषयाची गांभीर्य आणि या विषयाला कशाप्रकारे हाताळणी करावी याविषयी माहिती पोहोचावी। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रमोशन्स किंवा मला काहीतरी ग्रेट नॉलेज मिळालेलं आहे, ते जगावेगळं आहे, ते लोकांपुढे प्रदर्शित करायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारच्या गोष्टी बनवल्या जात नाहीत। बऱ्याचदा आपल्याला शाळा कॉलेजमध्ये किंवा आपल्या लहानपणापासून जे काही आपल्याला संस्कार मिळालेले असतात त्याच्यामध्ये हे विषय शिकवले जात नाहीत की सायकोलॉजी नेमकी कशाप्रकारे काम करते आणि ॲडिक्शनमध्ये कशाप्रकारे माणसाची मानसिकता बदलत जाते आणि ती कशाप्रकारे एखाद्या चांगल्या स्वस्थ कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते। सो गेल्या 15-16 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना जे काही अनुभव घेतले ते अनुभव जर मी लोकांपर्यंत जर शेअर करू शकलो आणि त्या शेअर करण्याने जर कुठल्या कुटुंबाला आयडेंटिफाय करता येत असेल की आमच्या कुटुंबातही सिमिलर काइंड ऑफ प्रॉब्लेम आहेत, तर ते त्यांच्या धर्तीवर त्यांच्या ठिकाणी ती मदत मिळवून त्या गोष्टीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतात। या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून असा कुठेच मी प्रयत्न करत नाही किंवा प्रमोशन करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा प्रसिद्धी मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की हा जो प्रकार आता सध्या जो काही सोशल फील्डमध्ये चाललेला आहे किंवा सोशली जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवर जास्तीत जास्त लोक समोर येऊन बोलत नाहीत। जरी कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम डेव्हलप होत असला तरीसुद्धा त्या लोकांना एक्झॅक्टली ही गोष्टीची कल्पना नाही आहे की आज जरी तो विषय 4 भिंतींमध्ये असला तरी एक ना एक दिवस त्या गोष्टीवर जर तोडगा काढला गेला नाही तर ती कधी ना कधीतरी ती गोष्ट वाढीस येणार आहे। मी हा विषय सांगण्याच्या मागचा आजचा या व्हिडिओच्या सांगण्याच्या मागचं मेन कारण हेच आहे की मी गेल्या 15-16 वर्षापासून जो ड्रास्टिक चेंज सोसायटीमध्ये होताना बघतोय त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात येते की ज्या लोकांना मी 10-15 वर्षापूर्वी मार्गदर्शन केलं, ज्या लोकांनी ते मार्गदर्शन घेतलं, वेगवेगळे एक्सपर्ट जे आम्ही या कामासाठी लावले त्या लोकांच्या एक्सपर्टीजचा फायदा घेऊन काही लोकांनी आपलं आयुष्य खूप चांगल्या रीतीने फ्लरिश केलं, खूप चांगल्या पद्धतीने कुटुंब व्यवस्थेमध्ये ते स्वतःचं नाव आणि स्वतःच्या कुटुंबाचं नाव पुढे नेत आहेत। पण जे लोक अपयशी ठरले, जेव्हा मी मागे वळून त्यांच्या लाईफकडे बघतो ते एका सेम लूपमध्ये अडकलेले आहेत। त्याच गोष्टी, तेच व्यसन, तेच वाद, या सगळ्या लूपमध्ये ते कंटिन्युअसली गेले 10-15 वर्षापासून आहेत। इट मीन्स की आत्ता जो न्यूली ॲडिक्टेड जो पर्सन होतोय तो सुद्धा अशाच प्रकारच्या लूपमध्ये अडकण्याची शक्यता आहे। तर माझ्या अशा व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणाला अवेअर करण्याच्या माध्यमातून म्हणा, समजा जर ते करता येणं थांबवता येत असेल तर मग तो एक प्रयत्न म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतो। सेकंड थिंग की जेव्हा मी त्या लूपकडे जे इतिहासातले जे लोक यशस्वी ठरू शकले नाहीत अशा लोकांच्या त्या लूपकडे त्याच गोष्टीमध्ये जे अडकलेले त्या लूपकडे जर नीट लक्षात दिलं तर तो फक्त लूप नाही आहे, तो स्पायरल लूप आहे। तो स्पायरल लूप आहे आणि तो एका अशा ठिकाणी जाऊन थांबणार आहे ज्या ठिकाणी तो व्यक्ती एकाकी असणार आहे आणि आपल्यापैकी कोणालाच असं आपलं आयुष्य असावं की बाबा आपल्या आयुष्यामध्ये मागे पुढे जवळ कोणीच नाही आहे, सगळे जे सपोर्ट करणारे लोक होते ते निघून गेलेले आहेत बिकॉज ऑफ आवर बिहेवियर, बिकॉज ऑफ आवर ॲडिक्शन, बिकॉज ऑफ आवर या सगळ्या कंडिशन्समुळे मी एकाकी पडलेलो आहे असं कोणाच्याही बाबतीत घडू नये यासाठी हे सगळे अवेअरनेस करण्याचा प्रयत्न आहे। कारण की तो स्पायरल लूप फक्त स्वतःला स्पायरली खाली घेऊन जात नाही तर आपल्या कुटुंबाला, स्वतःच्या समाजव्यवस्थेला आणि जे काही ओव्हरऑल आयडेंटिटी आपण मिळवलेली आहे समाजामध्ये त्या सगळ्याच गोष्टीला ती गोष्ट घातक ठरते। त्यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो की एक्झॅक्टली ॲडिक्ट होणं म्हणजे नेमकं काय किंवा एखादा व्यक्ती व्यसनाधीन झाल्यानंतरचे पुढचे परिणाम काय असतात किंवा अशा व्यक्तीला वेळेवरच आपण कशाप्रकारे नियंत्रणात आणू शकतो। इट नॉट मीन्स की माझ्याकडे काहीतरी सरप्रायझिंगली काहीतरी मॅजिकल मेडिसिन्स माझ्याकडे आहेत जे मेडिसिन दिल्यानंतर मी त्यांना बरं करू शकतो असं तर अजिबात होणार नाही। जगातलं सर्वोत्कृष्ट उपचार केंद्र माझं आहे असा मी काही दावा करत नाही किंवा माझ्या मार्गदर्शनानेच एखादा माणूस बरा होऊ शकतो असाही माझा दावा नाही।
पण ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी मदत घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीसाठी माझी तळमळ असते की ही गोष्ट लोकांपर्यंत जास्तीत जास्त समजावी. होप तुम्ही या सगळ्या कंडिशन्सला, या सगळ्या माझ्या उद्देशाला तुम्ही समजून घ्याल. बऱ्याचदा कमेंटमध्ये असं म्हटलं जातं की व्यसनमुक्ती केंद्रातनं दारू सुटते का? प्रॉब्लेम असा आहे की आजपर्यंत मेडिकल सायन्समध्ये अशी कुठलीही गोळी बनलेली नाही आहे की ज्याच्यातनं त्याने ती गोळी घेतली आणि तो व्यसनमुक्त झाला. अशा प्रकारचं कुठलंही रसायन बनलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला जे काही प्रयत्न आहेत, मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न, लोक सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात. कोणी गंडेदोरे करतात, कोणी मंदिरात जातात, कोणी आळंदीला जाऊन माळ घालतात किंवा काही अजूनही. अशा सगळ्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहे व्यसनमुक्ती केंद्र. त्या व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रयत्नांमध्ये आपण त्या व्यक्तीला एक्झॅक्टली जे आत्ता मी या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच गोष्टी त्या स्पेसिफिक केसमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करता येईल याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. सो इट नॉट मीन्स की आमच्याकडे काहीतरी स्पेशल असं वेगळं काही आहे असं अजिबात नाही आहे. पण जास्तीत जास्त लोकं जोडली जावीत तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कारण हा विषय असा आहे ना की लोक इझिली एक्सेप्ट करत नाहीत. जो पेशंट असतो तो स्वतः एक्सेप्ट करत नाहीत. फॅमिली मेंबरसुद्धा सोशल प्रेशरमुळे या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करत नाहीत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला का होईना पण ॲटलिस्ट जेव्हा हा व्हिडिओ जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपण ही गोष्ट रिलेट करू शकतो की असे या टाईपचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला आपण प्रयत्न करायला लागतो की त्याच्यातनं सोल्युशन काय. तर अशा प्रकारच्या लोकांना प्रवृत्त करणं हा त्यामागचा उद्देश आहे. तुम्ही अशाच प्रकारे आमच्या व्हिडिओजना शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कंटेंट जर आवडत असेल तर नक्कीच अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकता ज्या लोकांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.